सर्वात आधी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्यातर्फे होळीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत। आज आपण होळी स्पेशल थंडाई कशी बनवायची हे पाहणार आहोत। थंडाई नसेल तर होळी कशी सेलिब्रेट होईल हा प्रश्न आहे। यासाठी थंडाई तर झालीच पाहिजे। यासाठी आज मी तुम्हाला थंडाई बनवण्यासाठी जी पावडर बनवायची ती कशी बनवायची आणि थंडाई कशी बनवायची हे सांगणार आहे। ही अगदी झटपट बनवून तयार होते, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। या अगोदर मी होळी स्पेशल समोसा आणि होळी स्पेशल मिठाईची रेसिपी पोस्ट केली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तेथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा। चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला। थंडाई बनवण्यासाठी इथे सर्वप्रथम मी पॅन मध्ये बदाम घालून घेत आहे, तसेच काजू, पिस्ता, इलायची, काळी मिरी, बडीशोप, मेलन सीड्स, खसखस आणि गुलाबाच्या पाकळ्या। आता हे सर्व जिन्नस आपल्याला 1 ते 2 मिनिट हलकेसे गरम होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। खूप वेळ नाही परतायचे, हलकेसे गरम होईपर्यंतच परतून घ्यायचे आहेत। आता 2 मिनिट मी हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे परतून घेतले आहेत। आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे। सर्व जिन्नस व्यवस्थित असे थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि आपल्याला याची पूड बनवून घ्यायची आहे। पण पूड बनवत असताना अगदी बारीक नाही बनवायची। मिक्सर मध्ये सर्व जिन्नस घातले की ऑन ऑफ करत आपल्याला मिक्सर फिरवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने जाडसर आपल्याला पूड बनवून घ्यायची आहे। आता ही थंडाईला जी पावडर लागते ना ती आपली बनवून झालेली आहे, ती मी एका बाउल मध्ये काढून घेते। आता पावडर रेडी आहे। थंडाई बनवून घेऊ, यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे थंडाईची पावडर घालून घेत आहे। तसेच यामध्ये 1 मोठा चमचा साखर घालून घेऊ आणि भरपूर सारे दूध घालून घ्यायचे आहे आणि हे आपल्याला मिक्सर मधून काढून घ्यायचे आहे। मिक्सर मधून काढल्यामुळे काय होतं ना, हे सर्व जिन्नस आहेत ना ते व्यवस्थित असे एकजीव होतात। आता थंडाई बनवण्यासाठी इथे मी ग्लास मध्ये बर्फ घालून घेतला आहे। यामध्ये आता जे आपण थंडाई बनवून घेतली आहे ना ती घालून घेऊ। थंडाई आहे ना ते अगदी थंड छान लागते, त्यामुळे तर त्याचे नाव थंडाई ठेवले आहे ना। आता अशा पद्धतीने इथे माझी थंडाई बनवून झालेली आहे। तुम्ही ते बघू शकता किती लाजवाब अशी दिसत आहे। तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्सवर नक्की कळवा आणि अशाच नवीन रेसिपी पाहायची असतील तर यूट्यूबवर प्रिया रेसिपी मराठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। चला तर मग भेटूया अशा छानशा नेक्स्ट रेसिपी मध्ये। तोपर्यंत थंडाईचा आस्वाद घेत राहा।